अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। हे बघा मित्रांनो, मंगळवारी 9 एप्रिल दिवशी आहे मित्रांनो गुढीपाडवा। या शुभ योगावर 300 वर्षानंतर हे योग घडून आलेले आहे मित्रांनो। या शुभ योगावर या शुभ वेळावर आपल्याला काही खास उपाय करायचे आहे बघा मित्रांनो। आपल्याला वर्षभर कोणत्याही समस्या आपल्या समोर उभ्या राहणार नाही मित्रांनो। कुठलीही आपल्याला पैशाची कमी पडणार नाही मित्रांनो। म्हणूनच या 300 वर्षानंतर हे शुभ योग घडून आलेले आहे। आपल्याला ह्या नवीन योगावर या शुभ वेळेवर आपल्याला काही उपाय करायचे आहे बघा मित्रांनो। नवीन वर्ष सुरू होत आहे, या दिवशी आपल्याला काही नवीन उपाय करायचे आहे बघा मित्रांनो। आपल्याला पैशाची कमी पडणार नाही, घरामध्ये कोणत्याही समस्या आहे त्या आपल्या घरामध्ये उभ्या राहणार नाही। त्यामुळे आपल्याला हे उपाय करायचे आहे बघा मित्रांनो। काय करायचं आहे आपल्याला? सकाळी उठल्याबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे बघा मित्रांनो। आपल्याला नवीन वर्षाच्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला पूजानंतर संपूर्ण घरामध्ये काय करायचं आहे? संपूर्ण घरामध्ये आपल्याला गंगाजल शिंपडायचं आहे मित्रांनो। गंगाजल शिंपडल्यानंतर आपल्याला संपूर्ण घरावरती गंगाजल शिंपडायचं आहे आणि आपल्याला गंगाजल शिंपडायचं आहे बघा मित्रांनो। गंगाजल शिंपडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे आणि माता दुर्गाचे ध्यान करायचे आहे। असे केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येईल मित्रांनो आणि तिचे संपूर्ण वर्ष आपल्याला चांगले जावो हे प्रार्थना करायची आहे या नवीन दिवसामध्ये मित्रांनो। आणि आपल्याला वर्षभर धन संपत्तीची कधीही कमी पडणार नाही मित्रांनो। हे काम आपल्याला स्नान झाल्याबरोबर करायचे आहे। आणि दुसरे काम जे काय करायचं आहे हे बघा मित्रांनो, आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी गणेश किंवा गणपती मंदिरात जायचे आहे। गणेशाला किंवा गणपती बाप्पांना 5 सुपाऱ्या अर्पण करायच्या आहे आणि 21 दुर्वा आपल्याला अर्पण करायचे आहे मित्रांनो। असे केल्याने, हा उपाय केल्याने वर्षभर आपल्याला कधीही पैशाची कमतरता पडणार नाही मित्रांनो। हे खूप शुभ योग घडून आलेले आहे। 300 वर्षानंतर हे योग घडून आलेले आहे आणि हा गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष आहे मित्रांनो। हे खूप चांगले योग आहे। आपण जेवढे उपाय तापाय जप तप करू मित्रांनो, ह्या दिवशी संपूर्ण आपले उपाय लागू होणार आहे, पूर्ण आपले इच्छेला फळ मिळणार आहे। म्हणूनच मित्रांनो, ह्या दिवशी आपल्याकडून जेवढे उपाय होतील मित्रांनो तेवढे करा मित्रांनो। पण एक का होत नाही, उपाय करा म्हणजे कराच मित्रांनो। हे बघा, आपल्याला पुढचा उपाय करायचा आहे, तांदूळाचा उपाय करायचा आहे बघा मित्रांनो। जर तुमच्या व्यवसायात अडथळे येत असेल तर आपल्याला काय करायचं आहे? गुढीपाडव्याच्या दिवशी लहान मुलींना, गरीब व्यक्तीला आपल्याला वाटीभर अख्खे तांदूळ दान करायचे आहे बघा मित्रांनो। म्हणजे पांढरे तांदूळ जे आहे मित्रांनो, हे आपल्याला दान करायचे आहे। आपल्या घरामध्ये कोणतेही वादविवाद होणार नाही मित्रांनो। हे उपाय आपल्याला करायचा आहे। आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बघा, गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला हिरवे धने जे असतात मित्रांनो, बघा आपण भाजीमध्ये धने टाकतो बघा, कोथिंबीर असते बघा, कोथिंबीर त्याला हिरवे धने येतात। ते हिरवे धने आपल्याला काय करायचं आहे बघा मित्रांनो, ते हिरवे धने घ्यायचे आहे आपल्याला। हिरवे धने आपल्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारवर, आपले व्यवसाय चालत नाहीये मित्रांनो, आपले जे दुकान आहे, आपले व्यवसायाचे ठिकाण आहे किंवा दुकान असेल, आपले कोणतेही व्यवसायाचे ठिकाण असेल मित्रांनो, तिथे हिरवे धने आपल्याला ठेवायचे आहे मित्रांनो। हे उपाय जर केले तर आपल्या घरामध्ये अचानक धन येईल, अचानक आपल्या घरामध्ये पैसे येईल मित्रांनो। हे खूप शुभ योग आहे मित्रांनो। ह्या वेळेस आपल्याला हे उपाय करायचे म्हणजे करायचेच आहे बघा मित्रांनो। आणि याच्यानंतरचा जो उपाय आहे आपल्याला काय करायचं आहे बघा मित्रांनो, हे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला बजरंगबलीला प्रसन्न करायचं आहे बघा मित्रांनो। आपल्याला काय करायचं आहे? बजरंगबलीचा एक छोटासा उपाय करायचा आहे आपल्याला मित्रांनो। गुळ जो आहे मित्रांनो, त्यामध्ये चमेलीचे तेल मिक्स करायचे आहे, म्हणजे चमेलीचे तेल आपल्याला मिसळायचे आहे बघा मित्रांनो। यानंतर आपल्याला
हनुमानजीला हे अर्पण करायचं आहे. चमेलीचे तेल आणि गूळ मिक्स केलेले हनुमानजीला आपल्याला अर्पण करायचे आहे. आणि यानंतर हनुमान चालीसाचे पाठ करायचे आहे. बघा मित्रांनो, हनुमान चालीसाचे पाठ करायचे आहे. बजरंगबलीला 7 प्रदक्षिणा मारायच्या आहे. मित्रांनो, हा उपाय आपण केला तर मित्रांनो, हे बघा आपले सर्व दुःखापासून आपली मुक्ती होईल. आपल्या घरामध्ये जे दुःख असेल मित्रांनो, जे संकट येत असेल मित्रांनो, आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावरती काही दुःख, काही संकट आपल्या फॅमिलीमध्ये आहे मित्रांनो, जेवढे आहे आपले मुलं आहे, आपले मिस्टर आहे, आपले सासू आहे, आपले सासरे आहे, जेवढे आपल्या घरामध्ये आपले दीर आहे, जाऊ आहे, त्यांना संकट येत असेल, दुःख येत असेल, ते संपूर्ण दूर होऊन जाईल मित्रांनो. आपल्याला हे काम पहिले करायचे म्हणजे करायचेच आहे. बघा मित्रांनो, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे बघा. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे बघा. आणि ही छोटीशी माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल, संपूर्ण उपाय तुम्हाला समजेल, संपूर्ण उपाय तुम्हाला कळेल. म्हणजे तुम्ही या शुभ योगावर, या शुभ वेळेवर संपूर्ण उपाय तुमच्याकडून होत नाही मित्रांनो. एक तरी उपाय तुम्ही आवर्जून करा म्हणजे करा. नवीन वर्षामध्ये आपले सर्व काही दुःख, संकटे आपले निघून जाईल मित्रांनो. त्यासाठी आपल्याला हे तरी उपाय करा म्हणजे करा मित्रांनो. आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.